नमस्कार, मी छाया पाटील। गेल्या 10 वर्षापासून मी विद्यार्थ्यांसाठी अबॅकस वैदिक मॅथचे क्लासेस कंडक्ट करते। ऑनलाईन आणि ऑफलाईन असे क्लासेस माझे अवेलेबल असतात। ह्या ठिकाणी मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, तुम्ही खूप सारे असे कोर्सेस करतात, पण तुम्ही अबॅकस कोर्स केलेला आहे का? तुम्ही वैदिक मॅथ कोर्स केलेला आहे का? जर नसेल केलेला तर नक्कीच तुम्ही ह्या कोर्ससाठी एनरोल करा। आधी आपण अबॅकस ह्या कोर्सविषयी इन्फॉर्मेशन घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपले जे दोघं ब्रेन पार्ट असतात ते ब्रेन पार्ट अबॅकस हा कोर्स केल्याने ॲक्टिवेट होत असतात। ज्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या लेफ्ट हँडने राईट करत असाल, डाव्या हाताने लिहित असाल, तर तुमचा राईट ब्रेन हा ॲक्टिवेट झालेला असतो आणि जर तुम्ही राईट हँडने राईट करत असाल तर तुमचा लेफ्ट ब्रेन ॲक्टिवेट होतो। पण मग जर तुम्हाला तुमचे दोघं ब्रेन पार्ट जर ॲक्टिवेट करायचे असतील तर तुम्हाला अबॅकस ह्या टूलचा उपयोग करून तुम्ही तुमचे दोघं ब्रेन पार्ट ॲक्टिवेट करू शकतात। तर ते कशा पद्धतीने आपण ह्या अबॅकस कोर्समध्ये जाणून घेणारच आहोत। सुरुवातीला आपण अबॅकसचे फायदे बघतोय। अबॅकसचे जे फायदे आहेत, जे बेनिफिट्स आहेत, ते लॉट ऑफ आहेत। अबॅकस हा कोर्स केल्याने खूप विद्यार्थ्यांचं जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती वाढलेली आहे, कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे। एवढंच नाही, ज्या विद्यार्थ्यांना मॅथची भीती असते ती भीती सुद्धा त्यांची निघालेली आहे। त्यांचं कॅल्क्युलेशन फास्ट होत असतं, व्हिज्युअलायझेशन पॉवर इम्प्रूव्ह होत असते। हे जे छोटे छोटे पॉईंट्स मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला कोर्समध्ये आल्यानंतर डिटेल्स मिळणारच आहेत शिकायला। मग व्हिज्युअलायझेशन पॉवर्स कशी इम्प्रूव्ह होत असते? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर कॅल्क्युलेशनसाठी काही सम्स विचारले गेले, फॉर एक्झाम्पल्स ॲड, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ज्या गणिताच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या तुम्हाला विचारल्या गेल्या, तर त्यावेळेस तुम्ही काय करत असतात? कुठल्या तरी गॅजेटचा उपयोग करत असतात किंवा तुम्ही ट्रॅडिशनल वेने सॉल्व्ह करत असतात। पण अबॅकस हा कोर्स असा आहे, तुम्ही मेंटली व्हिज्युअलायझेशनने फास्ट कॅल्क्युलेशन करू शकता आणि तुमच्यामध्ये ॲक्युरेसी आणि स्पीड हे दोघं गुण डेव्हलप होत असतात। जसं तुम्हाला जर विचारलं ॲड 5, ॲड 4, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? एकतर बोटं मोजणार किंवा कॅल्सीवर करणार किंवा काहीतरी काउंट करून करणार। पण ज्यावेळेस तुम्हाला असे छोटे छोटे सम्स विचारले गेले काही बेसिक्स लेवलला, तर त्यावेळेस तुम्ही व्हिज्युअलायझेशनने फास्ट ॲन्सर देणार। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर विचारलं ॲड 55, ॲड 44, 99 हे आन्सर मिळत असतो। विदिन अ सेकंदात स्टुडंट्स ह्या समचे आन्सर देत असतात। असे खूप सारे सम्स, म्हणजे मोठे 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट सम सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। याच्यासाठी तुम्हाला ह्या कोर्समध्ये येणं खूप गरजेचं आहे। अबॅकसच्या एकूण 8 लेव्हल असतात। मी माझ्या ज्या अकॅडमीमध्ये कोर्स डिझाईन केलेला आहे त्या कोर्समध्ये तुम्ही ॲटलिस्ट 4-5 लेव्हल जरी केल्यात कंप्लीट, तरी सुद्धा तुम्ही अबॅकसमध्ये मास्टर बनू शकतात। अशा पद्धतीने खूप सुंदर असा कोर्स डिझाईन केलेला आहे। थोडक्यात मी माझे इंट्रोडक्शन करून देते। मी छाया पाटील, स्टुडंट्स ब्रेन डेव्हलपमेंट कोच। मी अबॅकस, वैदिक मॅथ, मिड ब्रेन ॲक्टिवेशन हे कोर्सेस तर घेतच असते, बट मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून सुद्धा काम करत असते। मी एक बुक ऑथर पण आहे। ज्यावेळेस तुम्ही कोर्समध्ये येणार त्यावेळेस तुम्हाला मी माझं विद्यार्थी यश गाठणारच हे बुक नक्कीच मी तुम्हाला गिफ्ट म्हणून देणार आहे। त्याच पद्धतीने तुमच्यामध्ये कुठली पोटेन्शियल पॉवर आहे, तुमच्याकडे कुठली हिडन स्किल आहे, हे सुद्धा मी माझ्या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असते। त्याच पद्धतीने तुम्ही एक चांगले कम्युनिकेटर बनू शकता, चांगले स्पीकर बनू शकता। तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग कशा पद्धतीने क्रिएट व्हावी हे सुद्धा मी माझ्या अबॅकस कोर्समध्ये शिकवत असते। ज्यावेळेस तुम्ही कोर्समध्ये एनरोल होणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही सगळी माहिती मिळेलच। थोडक्यात आपण अबॅकस विषयीच बघतोय। तर अबॅकसचे जे ही स्लेट आहे, अबॅकस हे जे टूल आहे, या अबॅकस टूलवर तुम्ही लॉट ऑफ सम्स, मल्टिप्लिकेशन्स, डिव्हिजन्स, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे सगळं काही तुम्ही सॉल्व्ह करू शकता। तुम्हाला माझ्या अकॅडमीकडनं बुक्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातात। त्याच पद्धतीने माझे एक चॅनल आहे कोच छाया पाटील, इन्स्टा ID आहे, फेसबुक ID आहे आणि यूट्यूब ID आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला लॉट ऑफ माझे व्हिडिओज सुद्धा बघायला मिळतील। पण तुम्ही एनरोल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यापर्यंत बुक सुद्धा कुरिअर केले जातील आणि जे विद्यार्थी एनरोल झालेले आहेत त्यांना माझे व्हिडिओ सुद्धा पाठवले जातात। चला तर मग आपण आधी अबॅकस ह्या कोर्स विषयीचे कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया। ही आहे तुमची अबॅकस स्लेट। ही आहे तुमची अबॅकस स्लेट।
हां, तर तुम्हाला ही अबॅकस स्लेट दिसते. ओके, ह्या अबॅकस स्लेटमध्ये हे अप्पर बीड्स आहेत. हे जे बीड्स दिसत आहेत तुम्हाला, हे बीड्स आहेत, हे सगळे बीड्स आहेत. ओके, मणी आहेत. ह्या अबॅकस स्लेटवर कुठल्याच मण्यांवर असे नंबर्स वगैरे लिहिलेले नाही आहेत. तर तुम्हाला ह्या स्लेटमध्ये आधी इंट्रोडक्शन दिली जाईल की कोणत्या रॉड्ससाठी कोणती व्हॅल्यू असते असं. मग ही आधी आपण अबॅकस हे जे टूल आहे, तर हे अप्पर बीड्स आहेत. हे टूल दोन याच्यात, हा मिडल बार आहे. या ठिकाणी जो ब्लॅकमध्ये दिसतोय तुम्हाला, हा मिडल बार आहे. हे अप्पर बीड्स आहेत. हे जे वरचे मणी आहेत हे लोअर बीड्स आहेत, म्हणजेच हे खालचे मणी आहेत. ओके, मग तुम्हाला आता ह्या ठिकाणी हे अप्पर बीड्समध्ये युनिट रॉड, टेन्स रॉड समजवून दिलं जाईल. ओके, हे जे रॉड आहेत तुम्हाला, हे जे रॉड आहेत, रॉड दिसत आहेत, हे रॉड आहेत. ह्या रॉडमध्ये हा युनिट रॉड आहे. लक्षात घ्या, अगदी सेंटरला ही तुम्हाला पूर्ण अबॅकस स्लेट दाखवली जाते. ह्या अबॅकस स्लेटमध्ये हा जो व्हाईट पॉईंट आहे, म्हणजे तुम्हाला व्हाईट पॉईंट सगळीकडे दिसत आहेत. इथे पण व्हाईट पॉईंट दिसतोय तुम्हाला, इथे पण दिसतोय. पण आपल्याला मिडल रॉडमध्ये जी व्हॅल्यू आहे ती बघायची आहे. इथून आपण अबॅकस स्टार्ट करणार आहोत. ओके, तुम्ही सगळ्यांनी पेन्सिल घेऊन बसायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ सेंड केलेला असेल, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यापर्यंत स्लेट असेल, त्यावेळेस तुम्हाला हे सगळे गॅजेट्स तुमच्यापर्यंत असल्यानंतर तुम्ही जेव्हा रेडी व्हाल त्यावेळेस तुम्हाला अबॅकस स्लेटचे सगळे रॉड्स लक्षात आले पाहिजेत. हा जो आहे तर हा मिडल रॉड आहे. मग हा मिडल रॉडमध्ये त्याची व्हॅल्यू आहे युनिट रॉड, याची व्हॅल्यू आहे टेन्स रॉड, आणि हा जो आहे तर तो आहे 100 रॉड. लक्षात येत आहे, हा युनिट रॉड आहे, हा टेन्स रॉड आहे, हा 100 रॉड आहे, हा 1000 रॉड आहे. बाकीच्या रॉडची व्हॅल्यू काय असेल मी ते तुम्हाला नंतर सांगणार आहे. ही आहे आपली बेसिक इन्फॉर्मेशन. आता हा जो आहे हा युनिट रॉड आहे, हा टेन्स रॉड, हा 100 रॉड, हा 1000 रॉड. इथपर्यंत तुम्हाला कळालं. ओके, मग अबॅकस स्लेट झूम कशी करायची, ह्या ठिकाणी त्याला झूम करणं असं म्हणतात. ही प्रोसेस अशी स्लेट पकडायची. विद्यार्थी मित्रांनो, स्लेट ही जर तुम्ही उजव्या हाताने लिहित असाल, ओके, तर तुम्हाला उजव्या हातात अशी पेन्सिल पकडायची आहे. तुम्हाला हे सेकंड पार्टमध्ये परत दाखवते मी.